नमस्कार मायबाप रसिक प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी चैताली कानिटकर मनापासून स्वागत करते। ज्या मातेने घडविले राज्यघटनेच्या शिल्पकाराला, ज्या मातेने घडवलं राज्यघटनेच्या शिल्पकाराला कोटी कोटी नमन त्या भीमाई मातेला। भीमसूर्य अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई म्हणजेच माता भीमाई। आज त्यांची 171वी जयंती आणि याच निमित्ताने आजचा हा विशेष कार्यक्रम घेऊन आलोय। खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई नेमकी कशी होती याविषयी सगळ्यांच्याच मनात उत्सुकता असते आणि त्याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक रमाकांत जाधव सर। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं अतिशय मनापासून स्वागत करते आणि खरंच ही एक मोठी जिज्ञासा आहे की त्यांच्या विषयी जाणून घेणं आणि हेच आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत। तत्पूर्वी सरांची थोडक्यात ओळख करून घेते। त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर आज ते आपल्या सोबत असणार आहेत साहित्यिक आणि लेखक रमाकांत जाधव। मराठी भाषेतील नामवंत लेखक, कवी आणि विचारवंत आहेत। कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलंय। माणूस, मोरपीस एक संवाद, सोनबा यांसारख्या त्यांच्या पुस्तकांना विशेष प्रतिसाद मिळालेला आहे। विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात सुद्धा आलेला आहे। व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक विषयांवर ते प्रभावीपणे व्याख्यानं देतात। आज भीमाईंविषयी आपल्याला अनेक प्रश्न आहेत ते मी त्यांना विचारणार आहे आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहे। पुन्हा एकदा सरांचं अतिशय मनापासून कार्यक्रमात स्वागत करून अगदी पहिल्या प्रश्नाला मी येणार आहे की अशी खरंच आपल्याकडे थोर आणि दिग्गज व्यक्तिमत्व होऊन गेलेत की त्यांच्या मातेचं खूप लहानपणीच निधन झालं, तर कुठेतरी ही एक गोष्ट याच्याशी आपण सहमत आहात का? काय वाटतं याविषयी? मी सहमत आहे। त्याच्या आधी भीमाईच्या 172व्या वर्षी जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो, त्यांच्या जगण्याला अभिवादन करतो आणि या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो। नक्कीच मॅडम, असं आहे की एक मानवी सार आहे, त्याला ह्युमन केमिस्ट्री म्हणतो। ते ह्युमन केमिस्ट्री आत्ता जगामध्ये त्याचा ॲनालिसिस चाललेला आहे। आत्तापर्यंत असं आपण ऐकतोय की जी थोर माणसं झाली त्यांची आई किंवा वडील का गेलेले आहेत, तर निसर्ग आहे ना ह्या सगळ्या महामानवांना आहे ना अक्षरशः रक्तबंबाळ करतात, सोलून पालखून किंवा परिस्थितीची टक्कर देऊन ती माणसं ज्या वेळेला आपल्या पायावर उभे राहतात त्यावेळेला असं होतं की त्यांच्याकडे एक मानवतेचा दृष्टिकोन निर्माण होतो। खरं। हां, मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो। मार्टिन लुथरला ज्या वेळेला गोऱ्या लोकांनी मारलं, मार्टिन लुथर ज्युनियर, सिनियरचं नाही म्हणत मी, तर ते कसं आहे त्याला सजा अशी दिली होती की आपण आईस कुंटू बघा थैलीमध्ये लस्सीसाठी वगैरे, तर तसा त्याला कुटला आणि आणि कुटत असताना मार्टिन लुथर म्हणाला की आय एम गोइंग टू डाय नाव, वेट आय वॉन्ट टू शेअर समथिंग। तेव्हा मार्टिन लुथर म्हणाला की आय एम प्रेइंग टू द नेचर की द डे विल कम माय ब्लॅक पर्सन विल सिट इन व्हाईट हाऊस। ही प्रार्थना निसर्गाने ऐकली आणि बऱ्याच वर्षाने बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये गेला। तर हे सगळं जगणं आहे ना फार कठीण आहे समजणं। खरं। हां, आणि म्हणूनच आत्ता आपल्या देशामध्ये अगदी महात्मा फुले घ्या किंवा कबीर घ्या किंवा बाबासाहेब घ्या किंवा बुद्ध घ्या, ह्यांच्या आया आधीच त्यांचं संगोपन होण्याआधीच गेलेल्या आहेत। खरं। बरं, आता मला फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचं की कुठेतरी हा दुवा आहे आणि तो जोडला जातो, पण विशेष म्हणजे आज जाणून घ्यावंसं वाटतं या दिनानिमित्त की भीमाईंचं बालपण किंवा त्यांचं माहेर किंवा याबद्दलचा थोडासा इतिहास हा जाणून घ्यायची इच्छा आहे। मी सांगतो तुम्हाला मॅडम,
मुरबाडमध्ये एक आंबेटेवे नावाचं गाव आहे. हं. तिथे त्यांचा जन्म झाला. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे वडील धर्माजी मुरबाडकर, पूर्वी त्यांचं पंडित आडनाव होतं. तर ते लष्करात म्हणजे ब्रिटिश काळामधल्या लष्करात नोकरीला होते. आणि त्यांचे 4 भाऊ प्लस ते आणि इतर त्यांच्या गावातली मंडळी अशी लष्करात भरती झालेली होती. बर. आणि ह्यांना धर्माजी मुरबाडकरांना प्रमोशन असं म्हणालं, एक सुभेदार एक किताब असतो त्यांच्याकडे किंवा एक डिग्री असते आणि एक असते सुभेदार कॅप्टन त्याला आपण म्हणतो. तर त्यांना त्या काळात चांगला पगार होता आणि त्या एकूणच परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कॅम्प असायचे तिथे एक त्यांना एक ब्रिटिश लोकांनी अट घातलेली असायची की तुमची जी मुलं आहेत ती शाळेत गेले नाहीत तर आम्ही तुम्हाला दंड देऊ. त्यामुळे तिथल्या ज्या स्त्रिया किंवा त्यावेळच्या मुरबाडच्या एकूणच परिसरात स्त्रिया शिकल्या, भीमाई देखील शिकली. अरे वा. हां. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या घरात एक मिलिटरीचे वातावरण असल्यामुळं त्या सगळ्या स्त्रिया किंवा जे काही पुरुष होते ते शिस्तबद्ध झाले आणि त्यांच्याकडे आपण ज्याला काय म्हणतो मॉरल एथिक्स आलं. बरोबर. नैतिकता त्या स्त्रियांमध्ये आली, पुरुषांमध्ये आले आणि त्याच्यातूनच भीमराव म्हणजे छोटा भीमराव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर घडलेले आहेत. कुठेतरी ही थोडीशी पार्श्वभूमी म्हणतो हो, आपण हो, ती ही हो. अशा पद्धतीने होती. अगदी अगदी बरोबर, अगदी आपण बरोबर. एकंदरीत ज्यावेळेला भीमाईंचं आपण म्हणतो की लग्न झालं किंवा तर ह्या वेळेचं राहणीमान आणि परिस्थिती ही कशी होती याविषयी काय आता सांगाल? सांगतो तुम्हाला. रामजी बाबा ज्या मिलिटरी कॅम्पमध्ये होते तिथे रामजी बाबांचे वडील म्हणजे मालोजी, त्यांचं सकपाळ आडनाव होतं. बाबासाहेब शाळेत गेले ते आंबेडकर झाले. ते आंबेडकर गुरुजींनी त्यांना आडनाव दिलं. तर त्या मालोजी आणि धनाजी मुरबाडकर ह्या लोकांनी एक प्रस्ताव मांडला किंवा तुम्हाला मुलगी आहे तर माझ्या रामजी मुलाला द्याल का. तर त्यावेळेला मालोजी मुरबाडकरांनी एकूणच त्यांची सगळी माहिती मिळवली आणि ते स्मार्ट होते रामजी बाबा. म्हणजे मिलिटरीतल्या कॅम्पामध्ये ते शिक्षक पण होते. अच्छा. आणि त्यांचं संस्कृतवर, इंग्रजीवर, गणितावर प्रभुत्व होतं. एवढंच नव्हे तर ते स्मार्ट पण होते. पण त्यांना त्यांच्यासारखं प्रमोशन मिळालं नव्हतं मुरबाडकरांसारखं. तर झालं असं की ते सुभेदार होते पण मुलगा देखणा आहे, स्मार्ट आहे आणि भीमाईवर तो नाही भीमाईला चांगलं सांभाळेल आणि मुलांवर चांगले संस्कार होतील ह्या इच्छेने मग रामजीबाबांचे वडील जे होते त्यांनी होकार दिला आणि हे असं लग्न जमलेलं आहे. मला वाटतं ही खरंच ही माहितीच आपल्यासाठी नवीन आहे कारण त्यांच्याविषयी फारसं लिहिलं गेलं नाहीये पण आपल्यासारखी तज्ज्ञ मंडळी इथे आम्हाला अशी माहिती देत आहेत. तर आता मला थोडंसं पुढे यायचं आहे की भीमाईंचा स्वभाव हा थोडासा वेगळा होता असं कुठेतरी वाचनात आहे, याविषयी काय सांगाल? बरोबर. ह्या माऊलीविषयी ना फार कोणी लिहिलेलं नाही. त्याच्या आधी मी 2 सेकंद तुम्हाला सांगतो. उपलब्ध साहित्य अजूनही यायला पाहिजे. जसं रमाईवर आलेलं आहे, माईसाहेब आंबेडकरांवर आलेलं आहे, तसं साहित्य आलं नाही. आणि आज आम्ही लिहिणाऱ्या लोकांना ना रॉ मटेरियल कुठेतरी कमी पडतंय. खरं. आणि जी मुरबाडकर फॅमिली आहे त्याचा आता आजही थांगपत्ता लागत नाही. तर मी तो शोध घेण्याचा प्रयत्न केला म्हणून 2 वर्ष गेली पण मी ते पूर्ण करणार. माझ्याकडे इच्छाशक्ती आहे. आता तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की एकतर लष्करी शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं बालपण गेलेलं आहे.
आणि त्या करारे होत्या, स्वाभिमानी होत्या. हम्म. आता हे लिखित स्वरूपात नाही, पण मी काही जुन्या मंडळींकडनं ऐकलेलं आहे की रामजी बाबा ना 7 मुलं, त्यांची अपंग बहीण आणि मोठा परिवार. त्यामुळं ₹60 जी पेन्शन मिळायची त्यांना सगळ्यांना म्हणजे अडचणींना सामोरे जाता येत नव्हतं. पण भीमाईने हे सगळं स्वीकारलं होतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की ह्या तटपुंजा संसारामध्ये कसं राहायचं तेही तिने स्वीकारलेलं होतं. एक प्रसंग सांगतो, त्या माहेरी गेल्या होत्या आणि त्यांच्या नात्यातल्या कोण बायका होत्या. त्यामुळे अगं काय तुझं मी तुझे मिस्टर सुभेदार आहेत, अमुक आहे तमुक आहे, तर तुझ्या गळ्यात दागिने का नाहीत? तर भीमाई काय म्हणाली त्या कोकणी भाषेमध्ये की सुकड बोंबील वाळत घालतात ना, तसे मी दागिने ज्या वेळेला वाळत घालेन तेव्हाच तुमच्या माहेर येईन. हा स्वाभिमान. बरोबर. आता हा बाबासाहेबांकडे कसा आला, हे मानवी रसायन कसं आलं, तर एक ती गोष्ट सांगतो. बाबासाहेब 1900 दरम्यान आहे, म्हणजे 1900, आपण 1900 म्हणतो, तेव्हा प्रतापसिंग भोसले शाळेमध्ये ते गेले. त्यांना पिण्याच्या मडक्याला हात लावू देत नव्हते. बरोबर. त्या दरम्यान गुरुजीने एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचं कोणी उत्तर देऊ शकलं नाही. गुरुजी म्हणाले की इथून जो सूर्य दिसतोय त्याला हात लावू शकतो का? वर्गात म्हणाले नाही. एखादा वणवा आहे त्याला हात लावू शकता का? नाही. चंद्राला तुम्ही हात लावू शकता का? नाही. याचं उत्तर कोण देणार? म्हणून वर्गाच्या बाहेर भीमराव नावाचा एक मुलगा म्हणा, गुरुजी माझ्याकडे उत्तर आहे. म्हणाले आपल्या वर्गात एक मडकं दिसतंय, मला आता ताण लागलेले पण मी हात लावू शकत नाही. गुरुजींनी मान खाली घातले. बरोबर. तो हा जो स्वभाव आहे बाबासाहेबांकडे, नैतिक, त्याच्यानंतर हजरजबाबीपणा आणि स्पष्टता, बाबासाहेबांचे एकूण तुम्ही चरित्रात वाचलत ना, ते कुठेही सरेंडर झाले नाहीत. खरं. गांधीजींवर टीका केली, नेहरूंवर केली, सगळ्यांवर. आणि घटना लिहित असताना अनेकांनी प्रश्न लिहिले की हे 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 ह्याचं नेमकं काम काय आहे कलमाचं. बरोबर. तर बाबासाहेबांची तब्येत चांगली नसताना जे काय 2 वर्ष आणि काय महिने आणि दिवस ती जी घटना लिहित असताना त्यांच्याकडे जी इच्छाशक्ती होती ती आईच्या मानवी रसाईकडनं आलेलं आहे. आणि आईचा चेहरा आणि बाबासाहेबांचा चेहरा तुम्ही बघितलं त्या चेहऱ्याकडे, तर तो देखील चेहरा त्याने आणलेला आहे. खरंय. आणि मला वाटतं आता तुम्ही म्हणत असताना एक गोष्ट तितकीच जाणवली की ती सोशिकता सुद्धा आलेली आहे. कारण भीमाईंची 14 बाळणपणं आणि ते सोसणं आणि त्याही प्रसंगी एक वेगळी घटना घडली होती. तर त्याविषयी नक्कीच जाणून घ्यायचं. काय सांगाल? मी सांगतो तुम्हाला. रामजी बाबा म्हणजे बाबासाहेबांचे वडील हे रावळपिंडी कॅम्पात आले होते. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. त्या दरम्यान काय झालं की तिथे पाणी उदक करणाऱ्या रामजी बाबांच्या घराण्यातल्या ज्या सुना होत्या किंवा आजूबाजूच्या घरातल्या होत्या त्या गेल्या तिथे. तर झालं असं की 2 ज्यांना आपण साधू म्हणू किंवा काय म्हणतो आपण गोसावे, ते गोसावी आले आणि भीमाकडे बघून आहे ना भीमाला हाक मारली त्यांनी. तर भीमाई पण घाबरल्या की माझं नाव ह्या माणसाला कसं काय माहीत आहे. तर भीमाईने विचारलं की तुम्ही मला कशा ओळखता? मी म्हणाले तुमच्याच घराण्यातलं मी आहे आणि मी मिलिटरीत होतो. आणि दुसरी गोष्ट आता आम्ही गोसावी आणि साधू झालेले आहेत. तर मग भीमाई पळत पळत घरी गेले आणि रामजीबाबांना सांगितलं अहो आपल्या घराण्यातले 2 गोसावी आणि साधू आलेले आहेत, ते माझं नाव त्यांना कसं काय? मग रामजीबाबा म्हणाले की तू थांब मी त्यांना घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर ते म्हणाले की आम्ही जेवण वगैरे करणार नाही, की आम्ही बाहेरचं काही खात नाही, फळाहार असेल तर आम्ही देऊ. आणि त्यावेळेला त्या 2 गोसाव्यांनी सांगितलं की या माऊलीच्या पोटी एक जीव जन्माला येणार आहे
तो फार मोठं नावलौकिक करणार आहे बरं. आणि तुमचं घराण्याचं तर नावलौकिक पण देशामध्ये पण त्याचं नावलौकिक होईल. हम्म. आणि झालं असं की रामजी बाबांना पण कळे ना काय की 14 मुलं झाली त्याच्यामध्ये भिवाला एकूण त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्याची वागण्याची तऱ्हा किंवा त्याचं बोलणं त्याचं एकूणच व्यक्तिमत्व हे वेगळंच होतं. हम्म. म्हणून भीमाई आजारी असताना त्यांच्या ज्या आत्या होत्या मीराताईला सांगायचे की बाबा भिवाला तुम्ही जपा त्याला. मी आता त्याच्याचकडे येणार होते की ते बाळंतपण झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या आईचा 5 वर्ष सहवास लाभला. पण ह्या 5 वर्षात त्या माऊलींनी आपल्या मुलाची घेतलेली ती जी काळजी आहे किंवा त्याच्यावर केलेले संस्कार आहेत हे खरंच खूप वेगळे आणि त्या पद्धतीचे होते. तर याविषयी काय सांगाल? संस्कार तर होतेच पण त्यांना कळून चुकलं होतं की हा मुलगा माझ्या म्हणजे 3 मुलगे म्हणजे 14 मुलांपैकी 7 मुलं जगले 3 मुलगे आणि 4 मुली. ते हा मुलाकडे काहीतरी वेगळेपण होतं वागण्यात बसण्यात अभ्यासात. आणि रामजी बाबा कबीरपंथी होते त्यामुळे ते त्यांना कबीराचे दोहे अमुक तमुक सगळं माहीत होतं. आणि हा मुलगा ते पाठ करायचे छोटा भिवा. तर हे सगळं त्यांना कळत होतं त्यामुळे त्यांना असं वाटलं की हा मुलगा नक्कीच काहीतरी आपल्या घरातल्या सगळ्या मुलांपेक्षा वेगळेपण काहीतरी करेल. आणि भीमाईचा विश्वास होता की हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. आणि मग त्या तऱ्हेने भीमाईने जे काही संस्कार त्यांच्या माहेरी झाले होते ते संस्कार ह्या मुलावर करायला लागल्या. हां. आणि दुसरी गोष्ट अशी जसं आता मी शाळेतला किस्सा सांगितला हजरजबाबीपणा किंवा ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो ते सगळं मानवी रसायन. मी मानवी रसायन असा का शब्द वापरतो की आपण म्हणतो स्वभाव पण ह्युमन केमिस्ट्री हा एकूणच ह्या प्रकरणाला समजून घेण्यासाठी मानवी रसायन आहे. ते मानवी रसायन ह्या माऊलीने ओळखलं होतं म्हणून त्या जास्त काळजी घेत होत्या. आणि त्या मायग्रेन म्हणतात ना आपण त्रिशूळ. आता याच्याचकडे येणार होते की त्यावेळेला कुठल्या आजारपणाचा सामना या माऊलीने केला कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. वैद्यकीय सोयीसुविधांचा थोडासा अभाव होता आणि इतके बाळंतपण झाल्यानंतर एक असं दुखणं समोर आलं होतं. तर घरच्यांनी त्या काळात त्यांची कशी काळजी घेतली आणि नेमकं काय घडलं काय सांगतो सांगाल? तुम्हाला. आपण त्याला इंग्रजीमध्ये मायग्रेन म्हणतो माथे शूळ म्हणतात. बर. एकदा तो डोक्यात गेला किंवा डोकं दुखायला लागलं की माणूस अस्वस्थ होतो आणि ती भीमाई तर घरात लोळायच्या. आणि त्या मीराताई ज्या होत्या रामजी बाबांच्या हे आपली बहीण ती पण घाबरून जायची. पोरही घाबरायचे की आता काय करायचं. बरं दुसरी गोष्ट काय की भीमाईविषयी रामजी बाबांना प्रचंड आदर होता. ते रागवायचे नाहीत पण त्याच्यावर काय औषधं नव्हती त्यावेळेला. हां. काही औषधं नव्हती आणि त्या आजारपणात त्या गेल्या. बरोबर. म्हणजे 1891चा बाबासाहेबांचा जन्म आणि 1896ला त्या गेल्या. हार्डली 5 वर्षाचं त्यांना सहवास मिळाला. खरंय. पण एकंदरीत आपण जर बघितलं की तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं की ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्या आईचं कुठेतरी ते लहान असतानाच निधन झालं. ते त्यांना पारखे झाले. हे जरी खरं असलं ना तरी या माऊलीकडून शिकण्यासारख्या सुद्धा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आजही आपण शिकल्या पाहिजेत. तर मला वाटतं ह्याच्यावर आपण काय म्हणाल? हे बघा त्या माऊली गेल्यानंतर 7 मुलं आहेत घरात आणि स्वयंपाक कोण करणार. एक तर रामजी बाबांची जी बहीण होती ती विकलांग होती म्हणून जिजामातेच्या एका बाईशी त्यांनी लग्न लावलं. आणि दुसरी गोष्ट अशी की भीमाईचे चुकून तिने दागिने घातले की हा छोटा भीमा एवढा एकदम राग यायचा त्याला. मी माझ्या आईचे हे दागिने जिजाबाईने घालता कामा नये. मी हा बाईला आपटून मारेन. हां. म्हणजे
आईचे जे हे आहेत की आईचं जे सगळं आहे ते आईकडेच राहायला पाहिजे, बरोबर. दुसऱ्याने वापरता कामा नाही. हा एक धागा येतो. आणि दुसरी गोष्ट अशी की रामजी बाबा मुळातच लष्करातले शिक्षक असल्यामुळं ते पहाटे उठून ह्या मुलाला काही शिकवायचे. ते सगळं शिक्षण किंवा ती शिकवण किंवा ते संस्कार त्यांच्यात आलेले आहेत. खरंय. हां. आणि मग असं आहे की मला तरी असं वाटतं की 1900 साली ज्यावेळेला भिवाला शाळेत टाकण्यात आलं, हं. त्यावेळेला रामजी बाबांना पण जाणवलं असेल की सगळ्या मुलांची आई शाळेत पोचवायला आलेले आहे. बरोबर. आणि भीमाईची त्यांना नक्कीच आठवण झालेली असेल की आज ते हयात असते तर भिवाला पोचवायला आले असते. हं. तर हे सगळं समजून घेणं फार कठीण आहे. नक्कीच. आणि कसं आहे की तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की थोडंसं कुठेतरी ते शिस्त, तो वक्तशीरपणा, ते नियोजन करणं, ती अभ्यासू वृत्ती, हे कुठेतरी माऊलीकडून आणि वडिलांकडून हे आलेलंच होतं. नक्की. आणि म्हणतो तसं की त्याला नंतर हिराला पैलू पाडण्याचं काम त्यांनी जे स्वतः केलं आणि आज इतकं कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे की ते वर्षानुवर्ष तसंच राहील, यात काही शंका नाहीये. खरं तर माता भीमाई यांच्याविषयीची खरंच अजून माहिती आपल्याला घ्यायला हवी आहे, वाचायला हवी आहे, ती त्याचं संशोधन व्हायला हवं आहे. कारण या माऊलीकडून खरंच जाणून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण मला वाटतं एक शेवटाकडे येताना आपल्याला 4 ओळी ऐकायला मिळणार आहेत. तर मी रमाकांतजींना विनंती करते की काय सांगाल याविषयी. असं आहे की भीमाईवर अनेकांनी कविता केलेल्या आहेत. पण मी तुम्हाला 1-2 ओळीची कविता आहे ना ऐकवतो. ती कविता आहे खरंच या कवितेकडे येताना हां बोला. काय ऐकायला मिळेल? नाही, कविता होऊन जाऊ दे. तुम्हाला वामनदादा कर्डक माहीत असतील. ते गझली त्या काळात लिहित होते, कविताही करत होते. मी जास्त वेळ न घेता 2 ओळीची कविता त्यांनी भीमाईविषयी केलेली आहे. तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. अशा 2 ओळीमध्ये मी भीमाईचं वर्णन करू शकतो. मला वाटतं नक्कीच, कारण या 2च ओळी पुरेशा आहेत. यस. त्यात सगळं सार सांगून कुणाचे कष्ट नाही तिथे. खरंय. आणि आज मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भीमाईंविषयी खूप छान माहिती आम्हाला कळली. त्याबद्दल रमाकांतजी आपले खूप मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा या माऊलीला मी अभिवादन करते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करते. आणि एक सेकंद तुम्हाला सांगतो. मी हा 1-2 महिन्यात भीमाईवर लिहितोय. नक्कीच. पण त्याआधी भीमाईवर ज्यांनी लिखाण केलेलं आहे मला वाटतं येणारी माहिती आपल्याला पुढच्या काळात कळेलच. आता मात्र आपण इथेच थांबतोय कारण वेळेची ही मर्यादा आहे. नमस्कार. ओके. थँक्यू.